आपल्याला टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून धडा कसा शिकवायचा? जाणून घ्या 10 रामबाण उपाय. आपल्या दैनंदिन जीवनात अनेक प्रकारच्या व्यक्ती भेटत असतात. काही व्यक्ती आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणतात, प्रेरणा देतात आणि कठीण प्रसंगी साथ देतात. तर काही व्यक्तींच्या वागण्या बोलण्यामुळे मनावर ताण निर्माण होतो, आत्मविश्वास कमी होतो किंवा अनावश्यक मानसिक दबाव जाणवू लागतो. अशा परिस्थितीत अनेक जण तात्काळ प्रतिक्रिया देतात, वाद घालतात किंवा भावनेच्या भरात निर्णय घेतात. मात्र प्रत्येक वेळी प्रतिवाद करणे किंवा समोरच्याला उत्तर देणे हाच सर्वोत्तम मार्ग असतो असे नाही. अनेक मानसशास्त्रीय अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की संयम, योग्य संवाद, स्पष्ट मर्यादा आणि भावनिक संतुलन यांचा वापर केल्यास तणावपूर्ण परिस्थिती अधिक प्रभावीपणे हाताळता येते. खालील काही सर्वसाधारण उपाय अशा परिस्थितीत मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. सर्वप्रथम शांत राहण्याची सवय विकसित करणे महत्त्वाचे आहे. जेव्हा एखादी व्यक्ती रागाने, उपरोधिकपणे किंवा टोमणे मारून बोलते, तेव्हा अनेकदा ती समोरच्या व्यक्तीकडून तत्काळ प्रतिक्रिया अपेक्षित करत असते. अशावेळी भावनेच्या भरात उत्तर दिल्यास परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते. त्याऐवजी काही क्षण शांत राहून परिस्थितीचे निरीक्षण केल्यास अधिक योग्य निर्णय घेता येतो. शांतता ही कमकुवतपणाचे नव्हे तर आत्मनियंत्रणाचे लक्षण मानली जाते. अनेक वेळा समोरची व्यक्ती अपेक्षित प्रतिक्रिया न मिळाल्यामुळे स्वतःच शांत होते. दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे प्रत्येक गोष्ट मनाला लावून न घेणे. प्रत्येक व्यक्तीचे विचार, स्वभाव, अनुभव आणि दृष्टिकोन वेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक टिप्पणी, टीका किंवा मत हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अचूक मूल्यांकन असतेच असे नाही. काही लोक नकळत कठोर बोलतात, तर काही जण स्वतःच्या तणावातून इतरांशी नकारात्मक वागतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला वैयक्तिक स्वरूप न देता परिस्थितीकडे थोड्या अंतरावरून पाहण्याचा प्रयत्न करणे मानसिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नम्रता आणि सौजन्य टिकवून ठेवणे. एखादी व्यक्ती कठोरपणे बोलत असली तरी आपण सभ्य भाषेत उत्तर दिल्यास संवादाचा स्तर चांगला राहतो. याचा अर्थ चुकीचे वर्तन स्वीकारणे असा नाही, तर स्वतःच्या मूल्यांनुसार वागणे असा आहे. सौजन्यपूर्ण वर्तनामुळे अनेकदा अनावश्यक वाद टाळले जाऊ शकतात. तसेच यामुळे स्वतःचे मानसिक संतुलन राखण्यास मदत होते. चौथा उपाय म्हणजे योग्य प्रश्न विचारण्याची कला आत्मसात करणे. जर एखाद्या व्यक्तीचे बोलणे दुखावणारे किंवा गोंधळ निर्माण करणारे वाटत असेल, तर भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे स्पष्टीकरण विचारणे उपयुक्त ठरू शकते. उदाहरणार्थ, तुम्हाला असे का वाटते? किंवा तुमचा मुद्दा थोडा स्पष्ट करून सांगाल का? अशा प्रकारचे प्रश्न संवाद अधिक रचनात्मक बनवू शकतात. काही वेळा समोरची व्यक्ती स्वतःच्या बोलण्याचा परिणाम लक्षात घेते आणि संवादाचा सूर बदलतो. पाचवी महत्त्वाची बाब म्हणजे स्वतःच्या मर्यादा स्पष्ट करणे. प्रत्येक व्यक्तीला आदराने वागवले जाण्याचा अधिकार आहे. जर एखादी व्यक्ती वारंवार अपमानास्पद भाषा वापरत असेल किंवा वैयक्तिक मर्यादा ओलांडत असेल, तर शांतपणे पण ठामपणे आपली भूमिका मांडणे आवश्यक ठरते. उदाहरणार्थ, मला अशा प्रकारे बोलणे योग्य वाटत नाही, किंवा आपण हा विषय अधिक आदरपूर्वक चर्चू शकतो, असे सांगणे उपयुक्त ठरू शकते. मर्यादा निश्चित करणे हे निरोगी नातेसंबंधांचा महत्त्वाचा भाग आहे. सहावा उपाय म्हणजे तात्काळ प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडा वेळ घेणे. एखादी टिप्पणी ऐकल्यानंतर लगेच उत्तर देण्याची गरज नसते. काही सेकंद शांत राहणे, खोल श्वास घेणे किंवा विषयावर विचार करणे यामुळे भावनिक निर्णय टाळता येतात. मानसशास्त्रज्ञांच्या मते अशा छोट्या विश्रांतीमुळे व्यक्ती अधिक संतुलित आणि विचारपूर्वक प्रतिसाद देऊ शकते. सातवी गोष्ट म्हणजे स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे. इतरांच्या टीकेमध्ये अडकून पडण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयांवर, कौशल्यांवर आणि वैयक्तिक विकासावर लक्ष देणे अधिक फायदेशीर ठरते. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्न करते, तेव्हा बाहेरील नकारात्मकतेचा प्रभाव तुलनेने कमी होऊ शकतो. वैयक्तिक प्रगती, आत्मविश्वास आणि समाधान हे अनेकदा सर्वोत्तम उत्तर ठरतात. आठवा उपाय म्हणजे संभाषणाचा विषय योग्य पद्धतीने बदलणे. काही व्यक्ती वारंवार नकारात्मक विषय काढतात किंवा जुन्या गोष्टींवर चर्चा करून वातावरण तणावपूर्ण बनवतात. अशावेळी संभाषण अधिक सकारात्मक किंवा तटस्थ विषयाकडे वळवणे उपयुक्त ठरू शकते. हवामान, एखादा छंद, कामाशी संबंधित सकारात्मक अनुभव किंवा सर्वांना रुचेल असा विषय निवडल्यास संवाद अधिक आरामदायी होऊ शकतो. नववा उपाय म्हणजे तथ्यांवर आधारित संवाद ठेवणे. भावनिक प्रतिक्रिया अनेकदा गैरसमज वाढवू शकतात. त्याऐवजी वस्तुनिष्ठ माहिती, स्पष्ट उदाहरणे आणि शांत भाषेचा वापर केल्यास संवाद अधिक परिणामकारक ठरतो. तथ्यांवर आधारित चर्चा केल्याने व्यक्तीला आपला मुद्दा स्पष्टपणे मांडता येतो आणि अनावश्यक वाद टाळता येतात. 10वी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या भावनांची जबाबदारी स्वीकारणे. इतर लोक काय बोलतात किंवा कसे वागतात यावर आपले पूर्ण नियंत्रण नसते.
मात्र त्या परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद देतो यावर आपले नियंत्रण असू शकते. स्वतःचे मानसिक स्वास्थ्य, आनंद आणि आत्मसन्मान जपण्यासाठी भावनिक स्वनियंत्रण विकसित करणे आवश्यक आहे. यामुळे बाह्य परिस्थितींचा प्रभाव तुलनेने कमी होऊ शकतो. याशिवाय काही पूरक गोष्टी देखील लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. नियमित व्यायाम, पुरेशी झोप, संतुलित आहार आणि आवडीच्या गोष्टींसाठी वेळ देणे यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होऊ शकते. तणावाचे प्रमाण कमी झाल्यास व्यक्ती आव्हानात्मक परिस्थितींना अधिक शांतपणे सामोरे जाऊ शकते. तसेच विश्वासू मित्र, कुटुंबीय किंवा तज्ज्ञ व्यक्तींसोबत संवाद साधल्यास भावनिक आधार मिळू शकतो. सामाजिक माध्यमांचा वापर करतानाही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. प्रत्येक नकारात्मक टिप्पणीला उत्तर देणे आवश्यक नसते. काही वेळा दुर्लक्ष करणे किंवा आवश्यक असल्यास संबंधित सुविधा वापरून अवांछित संवाद टाळणे हा अधिक योग्य पर्याय असू शकतो. डिजिटल जगातही मानसिक शांतता आणि वैयक्तिक मर्यादा तितक्याच महत्त्वाच्या असतात. स्वतःबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हे देखील महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुण आणि काही मर्यादा असतात. स्वतःच्या कमतरतांवरच लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्या चांगल्या गुणांची जाणीव ठेवणे आत्मविश्वास वाढवू शकते. आत्मसन्मान मजबूत असल्यास बाह्य टीका किंवा नकारात्मक टिप्पणींचा परिणाम तुलनेने कमी होतो. काही वेळा परिस्थिती इतकी गुंतागुंतीची असू शकते की स्वतःहून ती हाताळणे कठीण जाते. अशा वेळी समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ किंवा संबंधित तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे उपयुक्त ठरू शकते. मदत मागणे हे कमकुवतपणाचे लक्षण नसून स्वतःच्या मानसिक आरोग्याची जबाबदारी स्वीकारण्याचे चिन्ह आहे. शेवटी प्रत्येक नात्यामध्ये परस्पर आदर, संवाद आणि समजूतदारपणा या गोष्टी महत्त्वाच्या असतात. सर्व व्यक्तींना बदलणे शक्य नसते, परंतु आपण स्वतःचा दृष्टिकोन, प्रतिसाद आणि वर्तन अधिक सकारात्मक बनवू शकतो. संयम, स्पष्ट मर्यादा, सौजन्यपूर्ण संवाद आणि आत्मनियंत्रण यांच्या मदतीने अनेक तणावपूर्ण परिस्थिती अधिक प्रभावीपणे हाताळता येऊ शकतात. मानसिक शांतता, आत्मसन्मान आणि वैयक्तिक विकास यांना प्राधान्य दिल्यास जीवन अधिक संतुलित, समाधानकारक आणि